नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा आज एका नवीन व्हिडिओ। तर आता आम्ही गेलेलो मित्राच्या फ्लॅटवर आणि आज प्लॅन आहे क्रिसमसचा। क्रिसमससाठी आम्ही पार्टी चिकन वगैरे बनवणार आहोत मस्त। आणि बाकी भाकरी चपाती वगैरे आम्ही पार्सल आणलेली आहे, फक्त चिकन बनवणार आहोत आता। काय मनीष? जय येशू। जय येशू। मंडळी ते बघा चिकन आम्ही घेतलेलं आहे 1 किलो आणि आता ते घेऊन घेऊया। त्याला तर घेऊन गेला थोडं व्यवस्थित पीस असते पीस यामध्ये देऊ नको मला कॉलेजला असताना समोरच्या रूमवाल्याकडून तुझा विषय आहे का मनीष? मनीष तुझा विषय आहे का? मनीषचा विषय वेगळा आहे. डेकोरेट फोडायचं नसतं। मला काहीच प्रश्न नाही. नेहालने आता कांदा कापायला घेतलाय उभा काप बारीक। आधी तो वाटपासाठी लागणार आहे, नंतर मग फोडणीसाठी वेगळा चिरूया, बारीक चिरूया। तो कशाला उभा आहे भाई? याला काहीतरी काम लावा। मला मला भाई असं मूड होत नाही, त्याला काहीतरी काम लागलं पाहिजे। कांदा कापायला दुसरं कर नाही. नको कापू दे, चांगला माणूस कांदा कापू दे। येते येते काय? येते येते हे काप त्याला काप दे भाई दे। होय, मजुरांना कामाला लाव। आपण सुपरवायझर आहे भाई, इंजिनियर आहे आपण। हा ये घ्या. याला काय म्हणतात? ते चिकन घेऊन घ्या थोडं। ओ साहेब घेतो घेतो। घ्या, घ्या. तू जर मनी चांगलं काम केलंस तर मी तू थोडं थम्सअप देईल. हे बघा, आणि आमच्याकडे वाटप लावायला हा मिक्सर आहे, मिक्सर नाही ज्युसर आहे। ज्युसर चला मग, आणि किसनी कुठे आहे? अरे आहे घातली। बघ बाई काहीतरी, त्यांचं काहीतरी जुगाड करावं लागेल आपल्याला। किसनी नाही आहे सुकं खोबरं किसायला, त्यामुळे आता आपण थोडे थोडे बारीक तुकडे करून डायरेक्ट याच्यातच ज्युसर मध्ये ते बारीक करून बस घेऊया। ओके आणि पण टाकू नको बस बस ना. हो। सुकं मिक्सरला लावून घेतलंय, बारीक कांदा कापून घेतलाय। आता हा फ्राय करून घेऊया, जरा गरम करून घेऊया, लाल थोडंसं करूया। कोथिंबीर पण झाले इकडे, आणि आपल्याला खडा मसाला लागेल। खडा मसाला झाला तर भाजून घेऊया आपण। इकडे कोथिंबीर होते, धुतलेले आहेत काय? टोमॅटो कापून घे, करणार आहेत का कसं? पेस्ट करूया। चालते, पेस्ट करूया टोमॅटोची। आधी भाजून तरी घेतो कांदा। आपण वाटप आधी करून घेऊया। आता तवा तापत ठेवलाय, त्याच्यात तेल वगैरे टाकून कांदा वगैरे भाजून घेऊया। आधी वाटपाची तयारी करूया, मग वाटप झाल्यानंतर मग चिकन फोडणी टाकूया। खोबरं याच्यावर टाकून देऊ, काढून। यात खडा मसाला टाकलाय, ते भाजलेलं सुकं खोबरं टाकलंय। आणि ते भाजलेला कांदा कोथिंबीर वगैरे असं टाकून वाटप बनवून घेतलंय आपण कोकणी पद्धतीनं। आणि आईला बसलेला मेंबर दाखवला. हा, आणि हो उगीच फुकट बसलाय याचा काय उपयोगाचा नाही, काम चोर आहे। नेहाल कंटिन्यू काम करते, घामाघूम झालंय बिचारा। मने शेवटी सगळे भांडे घासणार आहे. हा, त्यामुळे त्याला आम्ही काही काम दिलेलं नाही, शेवटला त्याला भांडी घासायला लावायला। वापस त्याने एक्स्ट्राचं काय भैयाची रूम असल्यामुळे आपण काय भैयाला काय सांगू शकत नाही, त्यामुळे भैयाला काय काम लावू शकत नाही। आता सगळी भांडी महिन्यालाच घासायची आहेत। घाबरला होता तो थोड्या वेळापूर्वी। आता सगळ्यातनं बाहेर आला. बस होत्या की नको आता, एवढीच बस झाली। फक्त कांदे काप, आता बारीक काप। हे कांदाचा बारीक काप. बारीक काप, फोडणीसाठी लागणार आहे। ओके, टोमॅटोची पेस्ट झालेली आहे, ही टोमॅटोची पेस्ट आहे। परत आणि कोणाचं तरी गैरसमज नको रे, काहीतरी हे बघा, वाटप तयार झालेलं आहे, मस्त मस्त वाटपाचा एकदम मस्त वास येतोय। दिसते का? इथं 6 तास लागतात. ओके, वाटप तयार रेडी झालेलं आहे। आता फक्त फोडणीला टाकायचं आहे चिकन, बस मग झालं। तिथं किती 1 वाजता पेपर आहे ना, रिपोर्टिंग किती? तेल गरम करत ठेवलेलं आहे, तेलामध्ये मोहरी टाकले, थोडंसं जिरं टाकलंय आणि तमालपत्र टाकलंय। त्याच्यावर कांदा टाकू, आणि कांदा थोडासा फ्राय करून घेऊ मस्त तेलात।
केलं रे मला पण. तू आता नंतर ब्लॉग बघ सगळा. ब्लॉग मध्ये सर्व रेसिपी. आता कांदा लाल होईपर्यंत जरा फ्राय करून घ्यायचा मस्त. सर्व शिकून घे. त्यानंतर बायको भांडण करून गेली ना, हाल होते. तू यांची विचार बघ की लग्नानंतर बायको भांडण करून गेली तर अरे का भांडण करून जाईल निगेटिव्ह विचार करते रे भाई. चांगला विचार कर की त्याचा सुखाना संसार होईल मस्तपैकी. बायको त्याला काय काय चांगलं चांगलं खायला करून घालील. मग काय वाईट विचार करू नको बाई तू. शेवटला टाकायचं उशिरा टाकायचं भरपूर आहे. वाटप अर्ध चिकन शिजलं ना की मग नंतर टाकायचं. वाटप लगेच शिजतंय ऑलरेडी फ्राय करून घेतलेलं आहे. चिली गार्लिक पेस्ट वगैरे कापून पण ठेवल्या भाई. न सांगता मनीषने काम काय केलं. म्हणताय त्याचं रिसेट कर 24 तासानंतरच होईल. मित्राला किती 10 रुपयाची चहा पाहिजे नाही रे भाई. पैसे नाही. पोरीला किती पाहिजे किती पाहिजे तेवढंच होतं. त्याच्याकडूनच घेतोय मी पहिले. ते घराच मागितलेत म्हणून द्यावं तर लावून. मार त्यांच्या मार लोळून मार देऊन झालेले आहे. काय करायचं त्याच्यात आता आपण टोमॅटोची पेस्ट टाकूया. स्पीकर आणायला पाहिजे होता रे. हा रे गाणीला मसाला झालेला आहे. आता याच्यात चिकन टाकायचं आहे मस्त. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे चिकन मसाला वगैरे सगळं टाकायचं आहे. अजून नवीन डायलॉग वर काय तर आता आपण चिकन टाकतोय मनीषने सांगितल्याप्रमाणे. मनीष आमचा सुपरवायझर आहे. आम्ही सगळे मजदूर आहेत कामाला आलोय. कॅमेरामॅन सुपर. पाणी टाकून चिकन खाली शिजत ठेवलंय. आता जरा 15-20 मिनिटं राहू दे. 10-15 मिनिटं जरा पाणी सुटू दे चिकनला पण आणि चिकन शिजू दे. त्यानंतर चिकन एकदा शिजलं किंवा आपण त्याच्यात वाटप वगैरे टाकू. पाणी हा प्लेन सेडिमेंटेशन केलं. पुढं प्लेन सेडिमेंटेशन मध्ये काय लिहिलं? हे पार्टिकल कोणते पार्टिकल नाव आहे का काहीतरी? सस्पेंडेड पार्टिकल होते, डिझॉल्व होते, कोलायडेड होते, कोणते होते? सस्पेंडेड. सेडिमेंटेशन अरे सस्पेंडेड बाई. काय आता एवढा काय विचार करतोय तू. तुला माहित आहे ना त्याची रेंज. हा रेंज सांग. यांचं चालू दे तोपर्यंत आपण स्पेशल कुक बोलतोय. स्पेशल आहे भावा. विषय आहे काय. हा ढावरात आहे. कुठली ढावरात आहे. ढवारा नाही भाई. एकदम स्पेशल आहे. स्पेशल मालवणी चिकन. मालवणी चिकन शिजतंय काय रे. हे उकळ आलाय भाई. शिजलंय. भात इकडे लावून ठेवलाय. भातात अजून पाणी लागल. भातात पाणी लागल पण टाकू दे. हे होऊन देतो. मीठ टाकलेस काय भातात. ओके चिकन आता शिजलेलं आहे. आता आपण त्याच्यात जे आपण वाटप केलेलं म्हणजे कांदा खोबऱ्याचा आणि खडा कोथिंबीर हा कोथिंबीर मिरची वगैरे भरपूर काय काय टाकलेलं त्याचं वाटप टाकलंय. ते आता आपण केलेलं आहे ते आपण टाकून घेऊया. टोटल सॉलिड मध्ये कोणते दोन पार्टिकलचे ऍडिशन होते? तिन्ही कोणते तरी दोघांचे मिळून टोटल सॉलिड. त्यांचं बाहेर काय वेगळंच चालू आहे. क्लास घेणं चालू. सस्पेंडेड आणि कोलायडन मध्ये त्यांचं कन्फ्युजन चालू आहे. पार्टिकल कोणते सांग मला. आता मी तो सांगितलं. सस्पेंडेड. हे रोशन सांगायला लागले का. रोशन सांगायला लागले. टॉपर हे आमच्या ऑर्डर देणारे बघा. फक्त इथं बसूनच सांगणार. ग्रेव्ही वगैरे आपल्याला राईस सोबत लागणार की. मागच्या वेळेस तेवढं नव्हतं.
मला आम्ही पाणी काढायचं काम लावलेलं आहे. आजच्या दिवसातलं त्याचं पहिलं काम आहे. तर वाटप वगैरे टाकून चिकन शिजत ठेवलंय. इकडे भात पण होतोय. तर थोडं ओपनच ठेव म्हणजे पाणी कमी जास्त काय कळत आपल्याला. आपण चेक करून पाणी टाकू. आता होईल 10 मिनिटात आमचं जेवण सगळं कंप्लीट होईल. चिकन रेडी आहे. इकडं भात बनतोय, शिजतोय भात हळूहळू. इकडं खायला कांदे कापायला सुरुवात झालेली आहे. आणि सगळं अशा प्रकारे आमचं सगळं जेवण झालेलं आहे. आता गॅस बंद करू का? नको थांब. पाणी सलाड निहालने लिंबू पण त्याच्यातच पितेस काय? साईडला ठेव. हा नशीब. आता सगळं आपलं झालंय भैया, जेवण करू आपण आता. ओके. राईस झालेला आहे. काय करशील? चिकन झालेलं आहे मस्त. सगळंच कर, सर्व बी येईल ना तुला. असू दे भाई, तू कर तुझ्या हिशोबाने व्यवस्थित. काय टेन्शन घेऊ नको. टेन्शन घेऊ नको भाई. हा तिथे अरे ते धुवायचं नाही भाई. पत्रावळ्या कोण धुते होय? मग काय वरनं पाणी लावणार. टिश्यू पेपर न फुसा पाहिजे तर. क्लासिक वागा जरा. धुणं विणं काय 2 साल हो गए, टिश्यू पेपर रगड रहा है. ओके. ही कसली भाजी रे? बाजरीची काय? आणि तिकडे ज्वारीची आहे का ती? ओके. अरे नेल्या माझं हे व्हेजचं कुठं आहे पार्सल? बरोबर घेतो. अरे ते राहू दे, तू घे आणि कुकर घे. हे शिजलंय काय नेल्या? बघितलंस काय? शिजलंयस काय? शिजलंय ना? अजून बघितलं नाही थोडं. बघ पण शिजलं असणार आहे. मगाशी एकदम हे झालेलं आहे. शिजलंय ना? काय करतेस? भाकरीमध्ये झोल. रस्सा कमी पडतोय. मग काय? रस्सा घेतोय तुझ्या भाकरी पिऊन. असं त्याच्यामुळे विषय रस्सा आहे. कमी पडतोय. आमच्याकडे असं खात नाही रे. त्यामुळे जास्त आम्ही रस्सा बनवत नाही कधी. कशाला लागते? घेतलं पाहिजे शरीराला. होय काय? झणझणीत आहे भावा. मस्त आहे ना? खा खा. एक नंबर ना? वड. ओके ओके. तिखट बी मस्त झालंय. होय ना? तर तू घे भाऊ व्यवस्थित. संपलेलं आहे जेवण. फक्त एवढं राहिलं आता. महिन्या डोळा ठेवतोय. मनीषचं काम फक्त शिल्लक राहिलेलं आहे. मदत बाकी सगळ्यांचं झालेलं आहे. सरबत काढलं, तू काय केलं? पैसे पाठव. अरे हा तसं करू. हा मनीष किती झाले ते तुझे? 483 ना? 1 मिनिट. हा, ते किती आहे? हा बरोबर. 483. सॉरी हा. तुझे किती? 160. विचारण्यावर काय? अरे धू म्हणायचं बाई. लाजायचं ना. आता काय झालंच आहे तुझं धुवून म्हणावं. यो बाबा याच्यासारखा नाही. नीच माणूस नाही बोल. हाय का नाही? हा? पण म्हणे तुला खरोखर वाटलं पाहिजे होतं बाई. ही 2 ताटं फक्त तू धुतलायस. अरे भावा ते राहू दे. 2 ताट. अरे 2 टोप होते. एक चिकनचा होता, एक भाताचा होता. एक तरी धुवायचं दोघांपैकी. ऐक त्यानं काय धुतलाय? 1 2 आणि ते हा मिक्सरचं भांड 3. धुतला तर संपलं. आणि त्या बिचाऱ्यांना रूम ते सगळं त्याचं सामान सगळं त्याचं आणि एवढं सगळं त्यानं धुतलंय. अरे लाज वाटायला पाहिजे रे तुला. लाज जनाची नाही मनाची तरी. तर आजचा व्लॉग मी इथंच हळद संपवतोय आता. आणि उद्या भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जय शिवराय.